मग गाडी कुठली असो, दुचाकी, 3 चाकी नाही तर 4 चाकी, त्याच्याकडे बघितलं की त्याचा स्वभाव कळतो. आता तुमच्या वेळेच्या तुम्ही जर कॉलेजला जात होतात किंवा त्यावेळेच्या ज्या सायकली होत्या त्याचा ब्रँड आठवतोय का तुम्हाला? कुठल्या सायकली होत्या? या ज्या सायकल होत्या तर त्यांच्याकडे बघितलं की कसं ते एकदम सिंपल, साध्या स्वभावाने, एकदम कष्टाळू, कामाव्यतिरिक्त कशाचाही देणं घेणं नसल्यासारख्या, आपण बरं की आपलं काम बरं, अशा पद्धतीच्या त्या वाटतात, बरोबर ना? त्याच्यानंतर आलेल्या फायरफॉक्स, बरोबर, फायरफॉक्स किंवा बिटवीनच्या गिअरवाल्या सायकली असतात. त्या कशा असतात की भयंकर स्टायलिश, बरोबर, महागड्या, आणि त्यामुळे त्या जराशा शिस्त दिसतात. आकार सुंदर, कमनीय, कामात तरबेज, चढ उतार, खड्डे, स्पीड कशाची त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. कष्टासाठी तयार आणि दिसायलाही सुंदर, त्यामुळे ग्रेन विथ ब्युटी अशा त्या दिसतात. आजकाल त्याच्यानंतरची जी आहे गोष्ट ती म्हणजे लुना. आपल्याला आजकाल लुना दिसत नाही, पण जे छोटे जे शहरं आहेत, टाउन जे आपण म्हणतो, तिथे अजूनही लुना, मोपेड या गोष्टी दिसतात. त्या म्हणजे कशा असतात की पेट्रोलवर चालणाऱ्या सायकलीज असतात जसं काय, म्हणजे त्या पण विचार आहे हां, त्या अत्यंत साध्या, कष्टाळू, टिकाऊपणा कशाशी खातात काही माहीत नसलेल्या, कष्टकरी कामगार वर्गातल्या साठ्या, रोजंदारीवर पोट भरणाऱ्या. आता या चमकदमकच्या दुनियेत आपण पाहत आहोत, हे माहीत असूनही अस्तित्व आपलं टिकाऊ पाहणाऱ्या, कुणाशी मोठ्या आवाजात बोलणं नाही, कारण त्यांचा हॉर्नच इतका पिरपिरा असतो, एकाच संत गतीने ते चालत असतात. स्पीड ब्रेकर येऊ, सिग्नल येऊ, काय थांबत नाहीत, कारण की त्यांना बंद पडायची भीती असते. त्यामुळे त्या लुना आपल्या साध्या गरीब दिसत असतात. त्याच्यानंतर येणाऱ्या पल्सर बाईक्स, हां, त्या म्हणजे कशा की पूर्वीच्या ज्या बॉक्सर होतात, किक स्टार्ट असणाऱ्या बॉक्सर किंवा यामाहा बाईक्स ज्या होत्या, त्याचं हे पुढचं रूप आहे. बटन स्टार्ट होणाऱ्या, डिजिटल, पॉवरफुल, त्यामुळे जास्त मायलेज देणाऱ्या आणि सोफिस्टिकेटेड असतात. नवश्रीमंतीचं त्यांच्याभोवती वलय असतं आणि कुणी आपल्याकडे बघतोय काही चोरट्या डोळ्यांनी ते अशा बघत असतात, पण आपलं मात्र कोणाकडे लक्ष नाहीये, अशा त्या भुडकं निघून जातात. पण तरी त्या आपल्या मध्यमवर्गीयांचे मूल्य जपणारे असतात. आईला डबल सीट घेतात, वडिलांना हॉस्पिटलमध्ये सोडतात, मुलाला टाकीवर बसवतात, सिलेंडर घेऊन जातात, म्हणजे ही सगळं कामं करणारे असतात. म्हणजे म्हटलं तर रोमॅन्टिक, म्हटलं तर संसारी, अशा त्या बाईक्स असतात. त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या आहेत त्या निंजा, दुकाटी, KTM, ह्या अत्यंत महागड्या बाईक्स, अत्यंत सोफिस्टिकेटेड, शहरामध्ये अत्यंत तुरळक, 2-4 असतात, सहजासहजी डोळ्याला पडत नाही आणि त्या भयंकर महाग असतात, प्रेस्टिज सिंबल असतात त्या लोकांच्या, आणि त्याच्यासाठीच त्यांनी घेतलेल्या असतात. त्यामुळे त्या भयंकर गर्विष्ठ दिसतात. हां, आणि त्यांच्या बसायची अरेंजमेंट पण कशी असते बघा, एक जो टाईप असतो त्यांची अशी सरळ सीट असतात, ड्रायव्हरला व्यवस्थित बसता येईल अशा पद्धतीने असतात. दुसऱ्या टाईपच्या बाईक्स असतात, त्याचं कसं असतं की मागचं सीट असतं ना ते थोडंसं उंच असतं ड्रायव्हर सीटपेक्षा, आणि तुम्ही त्याच्यात बघितलं असेल तर एक सुंदरसा गोरा गोठा जीन्सवाला मुलगा गॉगल लावून चालवत असतो बाईक, आणि त्याच्या मागे तशीच अशी सुंदरशी गोरी गोमटी पोरगी त्याला अशी चिपकून बसलेली असते. आलं ना, तर ते छान रोमॅन्टिक दृश्य दिसतं. मे बी ते तसं दिसावं म्हणून ते तशी बनवलेली असते की काय न जाणे, पण ते तसं असतं. पण त्या जर मुलीच्या ऐवजी एखादी उंच मुलगी तिथे मागच्या सीटवर बसली तर ते दृश्य मात्र विक्रम वेताळासारखं दिसायला लागतं. ड्रायव्हरच्या मानगेटीवरती मुलगी बसलेली आहे, हां, असं काहीतरी विनोदी दृश्य ते दिसतं. किंवा मग एखादा पोरीच्या ऐवजी एखादा पोरगा बसला त्याच्या मागच्या सीटवर बसला तर तो मुलगा काहीतरी चिपकून बसत नाही, मग तो ताण बसतो, आणि ताण बसला की तो डबल डेकरच्या वरच्या सीटवर बसल्यासारखा वाटतो आणि ड्रायव्हर एकदम होतकरून दिसायला लागतो. तर अशा या गमतीशीर ते दृश्य दिसतं. पण या बाईक्स मात्र फार श्रीमंती असतात आणि आम्ही तुमच्याकडे नाहीच जळू अशा त्या वेगळ्या स्वतःला समजतात आणि भुटकन निघून जातात. कोणाला कधी आई वडिलांना डबल सीट नेत नाही ना, त्याच्यावर कधी भाजीची पिशवी घेऊन कोणी चाललंय, सिलेंडर घेऊन कोणी जात आहे, असले दृश्य कधीच दिसत नाही. त्याच्यानंतर येणारे जे आहेत ते स्कूटर्स. तर स्कूटर्स म्हणजे मला आहे ना पौगंडावस्थेतल्या मुलांसारख्या वाटतात. म्हणजे कसं 12-15 वर्षाचे पोरं कसे असतात की अशाच त्यांची उंची वाढलेली असते, तेव्हा एकदम असे लुतळे बारीक असतात, वजन वाढलेले नसतात, त्यामुळे असे कसे तरी दिसतात. मिसळून फुटलेलं असतं, तोंडावरती असे पिंपल्सचे डाग वगैरे आलेले असतात,
अशी कशी तरी म्हणजे धड बाल नाही धड तरुण नाही. त्याच्यामुळे ते असे पौगंड असतात की मुलं जशी आडवी दिसतात ना तशीच ते तशा ज्या स्कूटर्स असतात ना त्या पण आडवी दिसत असतात. म्हणजे धड लुना पण नाहीत आणि धड बाईक्स पण नाहीत अशा त्या आडवी दिसतात. त्यामुळे त्या पौगंडावस्थेतल्या बाईक्स आहेत असं वाटतं. पोट असं त्यांचं सुटलेलं असतं आणि त्यांना सारखं कल्प करून त्यांना ते पेट्रोलला हे पेट्रोल द्यावं लागतं अर्घ्य व्हावं लागतं पेट्रोलचं सारखं मस्त भाऊ असतात त्या स्कूटर्स असं मला नेहमी वाटतं. त्याच्यानंतर 3 चाकी ऑटो रिक्षा आपण सतत बसत असतो ऑटो रिक्षा आणि त्या कशा मंद वाटतात. पटकन हात दाखवल्यावर थांबतात पटकन पाहिजे तिथे घेऊन जातात. सगळीकडे आपल्याला गल्लीतनं घेऊन जातात नाही तर छोट्या शहरांमध्ये एका शहरातनं दुसऱ्या हायवेवरनं घेऊन जातात कडेकडे. आमच्या गावाला तर काय तुम्हाला गंमत सांगते आमच्या याच्यात तर ड्रायव्हरच्या साईडला 2 तिथे बसतात मागच्या साईडला असं गच्च बसलेले असतात म्हणजे त्यांना हात दाखवायला जागा नसतं तर ड्रायव्हर पाय बाहेर काढून सिग्नल दाखवतात. आणि खरंय म्हणजे काही त्याच्यात अतिशयोक्ती नाहीये. हा असं असतं. आणि दुसरं म्हणजे काय की जो ड्रायव्हर जसं ठेवेल तशा त्या बिचाऱ्या ऑटो रिक्षा असतात त्या जर त्यांना नीट नाही ठेवलं तर अशा त्याच्या सीट सुटलेल्या असतात. आपण बसलो की सीट पण पुढे येतात. आमच्या गावी गेल्यानंतर आमची पहाटे ट्रेन पोचते चळगावला आणि त्याच्यानंतर आम्हाला मिळते रिक्षा घेऊन आम्ही जातो तर मागच्या साईडला खड्डाच असतो. ती सुटकेस तिथे ठेवली की पडूनच जाते. किती वेळा कपडेच मिळत नाहीत आम्हाला. अशा काही काही गमती जमती मिळतात. पण ऑटो रिक्षांचा जर ड्रायव्हर छान रसिक असेल तर फार सुंदर ठेवतात रिक्षा. छान लाल रंगाचं सीट असतं पायाला हिरव्या रंगाचं कार्पेट टाकलेलं असतं सुंदर तोरण लावलेलं असतं म्युझिक डेक लावलेले असतात चित्र लावलेले असतात. गणपतीचे देवीचे किंवा हिरोईनांचे पण फोटो लावलेले असतात. फार तेव्हा नव्या नवरीसारख्या त्याला असतात की काय असं मला वाटत असतं. आणि आमच्या सावंतवाडीला जेव्हा आम्ही जायचो तर तिथे ना काय सांगू तुम्हाला एक विशेष होतं की प्रत्येक जी हे होती ना ऑटो रिक्षा ती इतकी सुंदर पद्धतीने सजवायच्या ना आम्ही राहत होतो तेव्हा इतकं सुंदर पद्धतीने सजवायचं की त्या ऑटोमध्ये बसण्यासाठी लोकांची चढावड लागली. नाही मी पहिल्यांदा थांबवली. त्या अशा त्या मनमिळावू टाईपच्या असतात. आणि पाणी तेरा रंग कैसा जैसे मिला वैसा ड्रायव्हरने ठेवून तशा पद्धतीने त्या बिचाऱ्या वागतात असं मला वाटतं. त्याच्यानंतर येणारे ट्रॅक्टर्स हे अत्यंत बेभरवशाचे आहे. हां कारण ते रस्त्याच्या मधनं चालत असतात आणि अत्यंत स्लो धड डावी बाजू घेणार नाही धड उजवी बाजू घेणार नाही असं स्वतःच्या तोऱ्यात अत्यंत संथ गतीने निघालेले असतात. काहीही सिग्नल न देता अचानक डावीकडे वळतात किंवा उजवीकडे वळतात आणि मागच्यांची गोची करून ठेवतात. नाही तर मग अत्यंत भरधाव निघालेले असतात. आता म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की आता हे निघाले आहे तर थांबतील की नाही अशी बघणाऱ्यांना पंचायत होऊन जाते. आणि त्याच्यातल्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर पण तसेच बेभरवशाचे भाव असतात की बापरे आता निघाले धड ट्रॅक्टर तर आता थांबणार की नाही असं बेभरवशाचे भाव आणि विचार त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या मनात येतात. आणि तो घाबरून त्याचा चेहरा पण नेहमी घाबरलेला असतो आणि म्हणून ट्रान्झिस्टरवर असे तो मोठ्या गाणे ऐकत असतात. असं तुम्हाला गावाकडे बघून येईल की लक्षात येईल की असे ते ड्रायव्हर दिसत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर त्या ट्रॅक्टर सारखे बेभरवशाचे भाव असतात. तर त्याच्यामुळे ट्रॅक्टर हे अतिशय बेभरवशाचे काम भरोसे ट्रॅक्टर असतात. त्याच्यानंतर येणारे ट्रक्स हा माझा अत्यंत लाडका आणि आवडीचा विषय आहे की ट्रक्स हे महाकाय शरीरामुळे रस्त्यावरती अधिराज्य गाजवणारे असतात. रस्त्यांचे ते अनभिषिक्त सम्राट असतात. तोच भाव ब्रह्मवंशी त्यांच्या चेहऱ्यावर असतो. त्यांचे ते मजबूत अवाढव्य शरीर एखाद्या मदमस्त गजेंद्राची आठवण करून देतात. गजेंद्र म्हणजे हत्ती. गजेंद्राची आठवण करून देतात. त्यांच्या त्या मोठ्या काचा त्यांच्यावरती एकाच लईत घालणारे ते वायपर त्यांच्या भव्यतेमध्ये अजूनच भर घालतात. दोन्ही बाजूंनी बाहेर आलेले आरसे म्हणजे गजेंद्राचे कान आणि त्यांची मोठी साखर म्हणजे त्यांचे पाय असतात. प्रत्येक ट्रकवरच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र वेगवेगळे असतात. काही ट्रकचे चेहरे अत्यंत रागीट असतात. म्हणजे पुढचं बोर्नेटचं नाक रागाला फुलल्यासारखं असतं. हेडलाईट रोखून बघत असल्यासारखे दिसतात. त्यामुळे रस्त्यावर ते कितीही संत गतीने जात असले तरी त्यांच्याकडे बघितल्यावर पोटात गोळाच येतो. म्हणजे ते मारुती 800 किंवा स्कूटर किंवा सायकल यांच्या मागे अत्यंत संत गतीने आदरीने जरी जात असले तरी ते त्यांना चिरडायलाच निघाले की काय असं नेहमी वाटत असतं. त्यामुळे ते अत्यंत चिडकी दिसतात. पण काही ट्रकचे चेहरे अत्यंत बावळट दिसतात.
तर त्यांचे जे हेडलाईट्स असतात ते नाकाच्या दिशेने एकतर वळलेले असतात किंवा डोळ्याच्या बाहेरच्या दिशेने वळलेले असतात, त्यामुळे त्याच्याकडे दिसतात. आणि ते कितीही कामात मग्न जरी असले तरी कोणत्याही पहिल्या सिग्नलला थांबून ते आपल्याला एखादा गमतीशीर चुटकुला नक्कीच ऐकवतील असं वाटत असतं. बरं, त्याच्यावरचे संदेश किती गमतीशीर असतात तुम्हाला सांगते की काही ट्रक्स अत्यंत फुकट वाचाळ असतात. आपण काय आहोत, आपली कपॅसिटी काय आहे याची तमा न बाळगता आपल्याला धड चढ चढवतोय की नाही, आपले पार्ट दिले झालेले आहेत, बोनेट खडखडतं आहे, 2 फुटाच्या पुढचं आपल्याला दिसत नाहीये, तरी सुद्धा त्यांच्यावरचे लिहिलेले संदेश तुम्ही बघाल तर तुम्हाला चक्क येईल. काय लिहिलेलं असतं त्याच्यावर? बघतो काय रागानं, ओव्हरटेक केलाय वागानं, बघतो काय मुजरा कर, नाद नाही करायचा ढाण्या वागाचा, भिऊ नको मी तुझ्या पुढे आहे, एकच फाईट वातावरण टाईट, मिसगाइडेड मिसाईल. अरे त्यांना चढता येत नसतं पण काय लिहिलेलं असतं मिसगाइडेड मिसाईल. अशी त्यांची वाक्य पाहिली की चाट व्हायला होतं. आणि काही लोक म्हणजे काही ट्रक्सवाले असतात ते दुसऱ्या सुधारायलाच निघालेल्यासारखे असतात. त्याच्यावरचे संदेश असे असतात, साधू नाही झाला तरी चालेल, संत नाही झाला तरी चालेल, माणूस वा माणूस, तूच आहे तुझ्या जेवणाचा शिल्पकार, योग्य अंतर ठेवा वाहनांमध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा, ज्याचं खावं मीठ त्याची जाण ठेवा नीट, जाई नाही करायची, लाईनीत ये ना भाऊ, हा ते आहे लाईनीत ये ना भाऊ. अशा फुकट सल्लागार ट्रक मध्ये काही पुणेकरी असतात बरं का. त्यांचे संदेश कसे असतात? हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेले आहात. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर. तुमच्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही, चिटके तो फटके. तुमचे लक्ष माझ्याकडे का? बेळगाव, कारवार, निपाणी, गुलबर्गा, इंदोर, अयोध्या, न्यूजर्सी, ह्युस्टन, बीजिंग यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा त्याच्यावर व्यापक दृष्टिकोन असतो. येतेच का जाऊ? हे बघा, गप गुमान माझ्या माग माग सांग लीला येतीस का? म्हणजे त्याच्यात 2 अर्थ आहेत. सांग लीला पाहिजे, या लीला पाहिजे नाव आहे. सांग लीला येतेस का माझ्या मागे, किंवा सांगली गाव, गप गुमान माझ्या माग सांगलीला येतीस का, असं 2 अर्थ. अहो इकडं पण बघा ना, हा गुलशबू रंगेल असतात. नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरांदरा, भैरोबा भैरोबा म्हणा, असे त्याच्यावरती संदेश लिहिलेले असतात. काही ट्रक्स मात्र साधे वारकरी संप्रदायातले असतात, गंभीर शांत असतात. जय अंबे, अंबा मातेची कृपा, गम गम गणात बोलते, शिवशंभो, असे आपले देवाच्या भरोशावर असतात. आईची कृपा, बाबाची कृपा, सासरे गुरुवांची कृपा असेल याचा त्याचा याचा उल्लेख करून ते आपले संत गतीने जात असतात. तर असं मी शेवटी म्हणेन की काही ट्रक्स अत्यंत खरंच सभ्य असतात. घाटात आपली गाडी बंद पडू दे, नाही तर हायवेवर ते ट्रक स्वतः थांबून आपल्याला मदत करतात, पुढच्या गावापर्यंत लिफ्ट देतात, वेळच्या वेळी डावी बाजू घेऊन प्रसंगी कमीपणा पत्करून गाड्यांना जाऊ देतात, आणलेल्या नडलेल्यांना रस्ता दाखवतात, रस्ता चुकलेल्यांना अनुभवी सल्ले देतात, उद्विग्न ड्रायव्हर्सना जवळच्या धाब्याचे पत्ते देतात. लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये असे ट्रक्स भेटणे म्हणजे देवदूतच भेटण्यासारखं आहे. त्यांच्या माणुसकीला सलाम. धन्यवाद.